गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील असलेल्या छत्तीसगड सीमेजवळच्या पेनगुंडा या गावात पोलिसांनी मदत केंद्र उभारलेले आहे। 1,500 वर पोलीस जवान आणि मशिनरीच्या मदतीने अवघ्या 24 तासात हे मदत केंद्र उभारण्यात आलेले आहे। तर या संदर्भात गडचिरोलीचे पोलीस अधीक्षकांशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी मनोज ताजने यांनी। गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 2 वर्षात 5वं हे नक्षलग्रस्त भागामधलं पोलीस स्टेशन आज या ठिकाणी उघडलेलं आहे। 24 तासामध्ये या पोलीस स्टेशनची उभारणी या ठिकाणी केलेली जात आहे। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल सर आहेत। हे अतिदुर्गम पेनगुंडा गाव आहे जिथे आम्ही आज पोलीस मदत केंद्र उभा केलेलं आहे आणि 1 दिवसामध्ये प्रचंड मोठा फौजपाटा घेऊन तिथे 6 किलोमीटर आम्ही रोड पण सुद्धा आज बनवलेले आहे, कच्चा रोड, आणि तिथून आमचे पूर्ण मशिनरी आणि आमचे पूर्ण जे सिक्युरिटी फोर्सेस आहे इथे मूवमेंट झालेला आहे। या एरिया प्रत्येक पावसामध्ये ते 6 महिन्यासाठी दक्षिण गडचिरोली पासून कट ऑफ होत होता। सध्या आम्ही इथे पोलीस मदत केंद्र या कारणामुळे आणि इथे नक्षलचे खूप हादरा होता, तर ते कमी करण्यासाठी, नक्षल चळवळीला बिमोड करण्यासाठी आणि नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्यासाठी आम्ही हे पोलीस मदत केंद्र आज उभारणी केलेलं आहे। या ठिकाणी शेवटचं हे पोलीस स्टेशन धोडराज पोलीस स्टेशन होतं। याच्यानंतर या ठिकाणी कुठलीही इकडे पोलीसची सुद्धा मूवमेंट फार कमी होती, तर त्या दृष्टीने हे कितपत महत्त्वाचं आहे? खूप स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट आउटपोस्ट आहे। हे पोस्टपासून आमचे छत्तीसगड सीमा फक्त 3 किलोमीटर लांब आहे आणि या पोस्टचे समोर आमचे स्टेट हायवेचे रोडचे काम होणार आहे, जे थ्रू अँड थ्रू कनेक्टिव्हिटी कवंडे होऊन बेदरे आणि बिजापूरपर्यंत ते स्टेट हायवेचे बांधकाम होणार आहे आणि त्या अनुषंगाने ते खूप स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट आहे। आणि या एरियामध्ये खूप नक्षलचे मूवमेंट होती। जवळपास या पोस्टचे उभारण्यानंतर जवळपास 300 स्क्वेअर किलोमीटरचे जे सिक्युरिटी व्हॅक्यूम होते ते आम्ही आज या पोस्टचे उभारल्यानंतर आम्ही कमी केलेलं आहे। नक्कीच केवळ नक्षल मूवमेंटच नाही, तर गावकऱ्यांच्या एकूण सर्वांगीण विकासासाठी हे पोलीस स्टेशन अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज ताजने, लोकशाही मराठी, पेनगुंडा, गडचिरोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।